मॉर्निंग क्लास. वेलकम टू नीता मॅम्स बायोलॉजी क्लासेस. आज कुठला नवीन क्वेश्चन स्टार्ट करत नाही आहे मी, पण कालचं जे क्वेश्चन होतं व्हॉट आर रेसेप्टर्स, त्याचं जे दुसरं पार्ट आहे व्हॉट आर इंटेरोसेप्टर्स, हा क्वेश्चन मी स्टार्ट करते. माझं क्वेश्चन जर तुम्ही बघत असाल तर तुम्ही इन शॉर्ट म्हणू शकता व्हॉट आर इंटेरोसेप्टर्स. व्हॉट आर इंटेरोसेप्टर्स हे याचं क्वेश्चन आहे, किंवा इंटेरोसेप्टर्स काय असतात. तर काल आपण जसं बघितलं होतं एक्स्टेरोसेप्टर्स हा पहिला रिसेप्टर्सचा प्रकार आहे. जे आपल्या बॉडीमध्ये रिसेप्टर्स असतात त्याचा पहिला प्रकार जे आहे ते आहे एक्स्टेरोसेप्टर्स. तर एक्स्टेरोसेप्टर्स हे बॉडीच्या बाहेर प्रेझेंट असतात आणि बॉडीच्या बाहेर जे एन्व्हायरमेंटमध्ये जे काही चेंजेस होतात ते आपल्या ब्रेनला कळविण्याचं काम करतात. तर इंटेरोसेप्टर्स हे बॉडीच्या आतमध्ये प्रेझेंट असतात. इनसाइड बॉडी, दे आर प्रेझेंट इनसाइड बॉडी. हे बॉडीच्या आतमध्ये प्रेझेंट असतात आणि यांचं काम काय आहे, तर यांचं काम आहे रिस्पॉन्ड करणे. रिस्पॉन्ड करणे म्हणजेच काय, प्रतिसाद देणे, उत्तर देणे. मग ते रिस्पॉन्ड करणे, कुणाला रिस्पॉन्ड करणे, बॉडीच्या इंटरनल चेंजेसमध्ये. इंटरनल जे काही चेंजेस होतात, इंटरनल जे काही चेंजेस होतात त्याला रिस्पॉन्ड करणे हा याचा काम आहे. ओके. मग व्हॉट आर इंटेरोसेप्टर्स. इंटेरोसेप्टर्स आर प्रेझेंट इनसाइड दी बॉडी. दे रिस्पॉन्ड टू दी इंटरनल चेंजेस. इंटरनल चेंजेसला ते रिस्पॉन्ड करतात. इंटेरोसेप्टर्स आर अगेन ऑफ 3 टाइप्स. इंटेरोसेप्टर्स हे 3 प्रकारचे असतात. फर्स्ट आहे प्रोप्रियोसेप्टर्स, दुसरा आहे एंटेरोसेप्टर्स आणि तिसरा आहे बॅरोरेसेप्टर्स. ओके. प्रोप्रियोसेप्टर्स, एंटेरोसेप्टर्स अँड बॅरोरिसेप्टर्स हे 3 प्रकाराचे इंटेरोसेप्टर्स आहेत. प्रोप्रियोसेप्टर्स असतात कुठे, तर प्रोप्रियोसेप्टर्स आर प्रेझेंट इन मसल्स अँड जॉईंट्स. आपले जेवढे काही स्नायू आहे त्यांच्यामध्ये आणि जे बोनचे जॉईंट्स असतात, जिथं दोन हाडं जुळलेले असतात त्याला जॉईंट म्हणतो. म्हणजे आपण बघा हे जे आहे ते जॉईंट आहे. मग आपल्या बॉडीमध्ये भरपूर जॉईंट्स आहेत आणि जे काही मसल्स आहेत, मग प्रोप्रियोसेप्टर्स मसल्स आणि जॉईंट्समध्ये प्रेझेंट असतात. त्यांचं काम काय आहे, तर मसलमध्ये किंवा जॉईंट्समध्ये जे काही पेन होत असेल, दुखत असेल किंवा टेन्शन म्हणजे तणाव, ते डोक्याला टेन्शन येतं ते नाही, हे टेन्शन म्हणजेच काय, तणाव म्हणजे ओढलं गेलं असेल तर किंवा व्हायब्रेशन्स, हे सगळं जर आपल्या मसल्स आणि जॉईंट्समध्ये जर सेन्स होत असेल किंवा असं जर होत असेल तर आपल्या ब्रेनला कळतं. आणि हे कुणामुळं कळतं, प्रोप्रियोसेप्टर्समुळे. ओके. मग बघा व्हॉट आर इंटेरोसेप्टर्स. इंटेरोसेप्टर्स आर प्रेझेंट इनसाइड दी बॉडी. दे रिस्पॉन्ड टू दी इंटरनल चेंजेस. इंटेरोसेप्टर्स आर ऑफ 3 टाइप्स, प्रोप्रियोसेप्टर्स, एंटेरोसेप्टर्स अँड बॅरोरेसेप्टर्स. व्हॉट आर प्रोप्रियोसेप्टर्स. Proprioceptors are the interoceptors which are present in muscles and between joints. They sensitize pain, tension and vibration. Pain, tension and vibration. Tension म्हणजे तणाव. What are enteroceptors? Enteroceptors are present in visceral organs. Visceral organs means internal important organs. आपले जे इंटरनल इम्पॉर्टंट ऑर्गन्स असतात त्यांच्यामध्ये हे प्रेझेंट असतात. एंटेरोसेप्टर्स आर प्रेझेंट इन विसरल ऑर्गन्स. जसं स्टमक आहे, लंग्स आहे, हार्ट आहे, या सगळ्यांमध्ये प्रेझेंट असतात. बरं, हे कधी चेंजेस किंवा आपल्या ब्रेनला जर तुम्हाला तहान लागत असेल, आपल्याला भूक लागलेली असेल तर हे ब्रेनला कळतं. तर हे कुणामुळं कळलेलं आहे, एंटेरोसेप्टर्समध्ये. म्हणजे आपल्याला कधी कधी जर तहान लागलेली असेल तर हे अन्ननलिका जी असते, इसोफेगस अँड स्टमक, त्याच्यामध्ये थोडेफार कॉन्ट्रॅक्शन्स वगैरे होतात आणि त्या कॉन्ट्रॅक्शनवरनं या एंटेरोसेप्टर काय करतो, एक इम्पल्स तयार करतं आणि ते इम्पल्स ब्रेनकडे जातं आणि ब्रेनला तेव्हा कळतं की या स्टमकला पाणी न भेटल्यामुळं मग आपल्याला तहान लागायची सेन्सेशन होतं किंवा ब्रेन आपल्याला सांगतं की पाणी प्या. मग एंटेरोसेप्टर्स जे आहेत दे आर प्रेझेंट इन द विसरल ऑर्गन्स. दे सेन्सिटाईज, काय सेन्सिटाईज करतात ते, हंगर, थर्स्ट म्हणजे तहान लागणे, पेन, दुखत वगैरे असेल स्टमकमध्ये तरी आपल्या ब्रेनला कळतं. टेम्परेचर, आपल्या बॉडीचं टेम्परेचर आणि पीएच ॲसिडिक आहे का बेसिक आहे
पित्त वगैरे झालं आहे का, ॲसिडिटी झालेली आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी जे चेंजेस आपल्या ब्रेनला कळतात ते एंटेरोसेप्टर्समुळे कळतात. आणि नेक्स्ट लास्ट आहे बॅरो रिसेप्टर्स. बॅरो रिसेप्टर हे कॅरोटिड आर्टरीमध्ये असतं. कॅरोटिड आर्टरी. बरं, कॅरोटिड आर्टरी पुन्हा काय आहे, तर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा. कॅरोटिड आर्टरी काय असतं, तर कॅरोटिड आर्टरी हे अशी आर्टरी आहे, आपल्याला माहिती आहे. व्हॉट आर आर्टरीज विच कॅरी ब्लड फ्रॉम हार्ट टू ऑर्गन्स. हार्ट बसून सगळ्या ऑर्गन्सला ब्लड घेऊन जाणारे जर असेल ब्लड वेसल्स तर त्याला आपण आर्टरीज म्हणतो. तर हे असं ब्लड वेसल आहे जे ब्रेनला ब्लड घेऊन जातं, जे ब्रेनला ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जात असतं, हे कॅरोटिड आर्टरी. 2 कॅरोटिड आर्टरी असतात, लेफ्ट अँड राईट कॅरोटिड आर्टरी. मग कॅरोटिड आर्टरीमध्ये प्रेझेंट असतं. आणि चेंज इन बी पी, जर बी पी बदलत असेल तर कॅरोटिड आर्टरीमध्ये जे बॅरो रिसेप्टर्स असतात त्यांच्यामध्ये इम्पल्स तयार होतं आणि तेव्हा ब्रेनला कळतं की बी पी बॉडीचं ब्लड प्रेशर जे आहे ते बदललेलं आहे. हार्ट जे आहे ते कमी तरी काम करतं किंवा जास्त तरी स्पीडमध्ये काम करायला लागलेलं आहे. ओके, मग हे क्वेश्चन होतं इंटेरोसेप्टर्सवर. मी पुन्हा सांगत आहे बघा तुम्हाला. व्हॉट आर इंटेरोसेप्टर्स हा आजचा क्वेश्चन आहे. व्हॉट आर इंटेरोसेप्टर्स. इंटेरोसेप्टर्स आर प्रेझेंट इनसाइड दी बॉडी. दे रिस्पॉन्ड टू दी इंटरनल चेंजेस. इंटेरोसेप्टर्स आर अगेन ऑफ 3 टाइप्स. प्रोप्रियोसेप्टर्स, enteroceptors and baroreceptors. What are proprioceptors? Proprioceptors are the interoceptors which are present in muscles and joints. What they sensitize? They sensitize pain, tension and vibration. Sensitize करणे म्हणजे ज्याच्यामुळं स्टार्ट होणे किंवा आपण म्हणतो ना स्टिम्युलेट होणे. तर कुठल्या गोष्टींमुळे हे स्टार्ट होतात किंवा कुठल्या गोष्टींमुळे ते स्टिम्युलेट होतात, जागे होतात, काम करतात. नेक्स्ट आहे एंटेरोसेप्टर्स. एंटेरोसेप्टर्स आर प्रेझेंट इन द विसरल ऑर्गन्स. दे सेन्सिटाइज हंगर, थर्स्ट, पेन अँड टेम्परेचर, pH एक्सेट्रा. नेक्स्ट आहे बॅरोरिसेप्टर्स. व्हॉट आर बॅरोरिसेप्टर्स. बॅरोरिसेप्टर्स आर प्रेझेंट इन कॅरोटिड आर्टरी. दे सेन्सिटाइज चेंज इन बी पी. बी पी सेन्सिटाईज करत नाही. बी पीमध्ये जर चेंज झाला, नॉर्मल ब्लड प्रेशर आहे पण ब्लड प्रेशरमध्ये जर बदलाव होत असेल तर मग इम्पल्स तयार होतं आणि मग ते इम्पल्स ब्रेनकडे जातं. ओके, मग हे होतं इंटेरोसेप्टर्सवर क्वेश्चन. नेक्स्ट याच्या पुढं मी तुम्हाला अजून एक क्वेश्चन ॲड करत आहे याच्यामध्ये. हे खूप छोटं होईल त्यामुळं मग हे इंटेरोसेप्टर्सचं क्वेश्चन सेपरेट होतं. नेक्स्ट आहे एफेक्टर्स. एफेक्टर्स किंवा एफेक्टर ऑर्गनही म्हटलं जातं. हे एफेक्टर्स असतात काय, तर बघा तुम्हाला कॉन्सेप्ट जर सांगायचं म्हटलं तर मी सिम्पलमध्ये सांगते. हे आईज आहेत, सेन्स ऑर्गन आहे हे, हो की नाही. या आईजने काहीतरी इम्पल्स गेन केला. आता आईजमध्ये रिसेप्टर्स असतात. कुठले रिसेप्टर्स असतात आईजमध्ये? फोटो रिसेप्टर्स असतात. मग हे फोटो रिसेप्टर्सने काहीतरी डेंजरस बघितलं आणि ते काय बघितलं, एक कुत्रं जे आहे ते तुम्हाला चावायला यायला लागले, हे डोळ्यांनी बघितलं आणि डोळ्यांनी काय केलं, इम्पल्स तयार केलं. आणि हे इम्पल्स जे आहे ते सेन्सरी नर्व जे ते ब्रेनकडे घेऊन जातात. ब्रेननी त्याला काय केलं, परसिव्ह केलं. परसेप्शन, परसिव्ह करणे म्हणजेच काय, ब्रेन त्याच्यावर विचार करतो व्यवस्थित. ओके, कॉन्शियस इंटरप्रिटेशन म्हणतो आपण त्याला. कॉन्शियस म्हणजे शुद्धीत राहून विचार करणे. मग ते कॉन्शियस इंटरप्रिटेशन घेतो, ब्रेन काहीतरी विचार करतो आणि मग त्याच्यावर एक कन्क्ल्युजन काढतं. आता वेगवेगळ्या मनुष्यांचं ब्रेन आहे ते वेगवेगळा विचार करणार. काही जणांचं ब्रेन म्हणेल की दगड घेऊन त्याला मारा, काही जणांचं ब्रेन म्हणेल की तुम्ही पळा, किंवा काही जणांचं ब्रेन म्हणेल की रडा. मग असं काहीतरी असेल. मग हे ब्रेन जे परसेप्शन करतो, ब्रेननी जे काही विचार केलेला आहे ते ब्रेन जे आहे ते आपले इम्पल्स तयार करतो आणि पाठवतो. कुणाला पाठवतो? आईजलाच पाठवणार आहे का? पुन्हा आईजच काम करणार नाही आहेत. तर आपले हँड्स आणि लेग्स मसल्स आहेत ना, तर ब्रेननी पळायला जर सांगितले असेल तर हातातले मसल्स आणि पायातल्या मसल्सला मेसेज जातो की आता तुम्ही एकदम फास्ट काम केलं पाहिजे, पळायचं आहे. तर मग तेव्हा जे ऑर्गन्स ॲक्शन देतात त्याला एफेक्टर म्हणतो आपण. जे हे वाला इफेक्टर आहे बघा, हे ऑर्गन जे आहे ते इफेक्टर ऑर्गन आहे. हे रिसेप्टर ऑर्गन आहे जे रिसीव्ह करतात, सेन्स ऑर्गन.
मग ब्रेन परसिव्ह करतो आणि याच्यामुळे ॲक्शन आलेलं आहे, त्याला एफेक्टर म्हणतो आपण. मग हे ऑर्गन्स म्हणजे त्यांनी रिस्पॉन्स दिलं ना, हे स्टिम्युलाई जे भेटलं होतं, स्टिम्युलाई जे कुत्रं चावायला येणे हे स्टिम्युलस होतं आणि तुम्ही पळणे हा रिस्पॉन्स आहे. मग पळालो कशामुळं आपण, ज्या ऑर्गन्समुळं जे व्हॉट आर इफेक्टर, इफेक्टर आर दी ऑर्गन्स, असे ऑर्गन्स आहेत जे रिस्पॉन्ड करतात, जे प्रतिसाद देतात. द ऑर्गन्स विच रिस्पॉन्ड टू स्टिम्युलाई, रिसिव्ड स्टिम्युलाई, जे तुम्हाला स्टिम्युलाई भेटलेला आहे त्या स्टिम्युलायला जर रिस्पॉन्ड करत असेल तर त्या ऑर्गनला आपण एफेक्टर म्हणतो. मग व्हॉट आर इफेक्टर, हे इफेक्टर असे अव्यय आहेत जे प्रतिसाद देतात. आपल्याला जे भेटलेलं स्टिम्युलस आहे त्या स्टिम्युलसला प्रतिसाद देतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो, एफेक्टर ऑर्गन. युजली एफेक्टर ऑर्गन हे मसल्स किंवा ग्लँड्सच असतात. मसल किंवा ग्लँड्सच हे इफेक्टर ऑर्गन असतात आणि ते इफेक्ट देतात, एक परिणाम भेटतं काहीतरी. फक्त बघितलं आणि थांबलं, काही परिणाम भेटलेले का तुम्हाला, नाही, पण त्याच्यामध्ये आपण चेंजेस बॉडीमध्ये काय झालेले आहेत ते परिणाम देतात. ओके. मग व्हॉट आर इफेक्टर ऑर्गन्स, इफेक्टर ऑर्गन्स आर दी ऑर्गन्स विच रिस्पॉन्ड टू द रिसिव्ड स्टिम्युलाई. इफेक्टर ऑर्गन्स आर युजली मसल्स और ग्लँड्स. ग्लँड्स म्हणतो ना आपण सलायवरी ग्लँड. सलायवरी ग्लँड्स काय करतात, काहीतरी तुम्ही टेस्टी जेवण वगैरे बघितलं असेल किंवा तुम्हाला चांगलं वास आलं असेल तर हे इफेक्टर ऑर्गन नोज किंवा आईज हे इम्पल्स तयार करून ब्रेनला पाठवतात. ब्रेनला कळतं की काहीतरी टेस्टी जेवण बनलेलं आहे आणि जे आपले ग्लँड्स असतात सलायवरी ग्लँड ते सिक्रीट होतात. मग ते काय करतात, ते तयारी करतात ह्या जेवणला डायजेस्ट करायची. मग हे युजली मसल्स किंवा ग्लँड्स असतात. ओके. मग हे आजचं एवढं लेक्चर होतं. उद्याच्या क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला सेन्स ऑर्गन काय आहे सांगेन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे मला थोडंफार युजली अवघड नाही वाटत पण थोडंसं लेंदी क्वेश्चन जर असेल तर ते आहे आईज. हे आईज सेन्स ऑर्गन आपले डोळे आहेत, आपल्याकडे 2 आहेत, पण ते कसे काम करतात आणि असतात काय नेमकं हे तुम्हाला उद्याच्या क्वेश्चनमध्ये कळेल आणि तुम्ही म्हणजे थोडंसं असं काय म्हणतो आपण, आश्चर्य होईल तुम्हाला की हे नेमकं आईज असे काम करतात का. तर आपण जे काही विचार केलो होतो तसे आईज नसतात. खूप इंटरेस्टिंग आहे बायोलॉजी. मी जर म्हणायचं म्हटलं तर आपल्याला आपल्या बॉडीबद्दल कळतं. मग मोस्टली ज्यांनी बायोलॉजी घेतलेलं नाही आहे त्यांना ह्या गोष्टी काय असतात किंवा आपली बॉडी कशी काम करते हे सगळं माहिती नसतं. मग बायोलॉजीवाल्यांना सगळ्यात महत्त्वाचं तर एन्जॉय, बायोलॉजीला एन्जॉय करा तुम्ही. हे खूप इंटरेस्टिंग आहे. फक्त तुम्ही वाचायचं लिहायचं या गोष्टीमध्ये अडकून राहू नका. आपल्याला काहीतरी नॉलेज भेटतं, आपल्याला काहीतरी कळतं स्पेशल. मग ह्याच्यासाठी जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्ही बायोलॉजी खूप जास्त एन्जॉय कराल. ओके. मग उद्याचं क्वेश्चन जे आहे ते आईज असेल, सेन्स ऑर्गन असेल. थोडंसं लेंदी क्वेश्चन आहे, खूप मोठा क्वेश्चन आहे. समजून घेतलात तुम्ही तर काहीच अवघड जात नाही. ओके. थँक्यू.